मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला संविधान मिळालं। याच संविधानामध्ये आरटीआय 2005 चा जे काही कलम ऍड झालं ते अण्णा हजारेंमुळे ऍड झालं। तर हे आरटीआय 2005 म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, हे माहितीचा अधिकार तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयामधून मागू शकता, अधिकाऱ्याकडून मागू शकता। तर याचा तुम्हाला अधिकार आहे, पण भरपूर प्रमाणामध्ये आरटीआयचा वापर कसा करायचा हे लोकांना माहित नाहीये। आता ही आरटीआयची बाब झाली ती वेगळी झाली, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमचं जर काम एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये अडलं असेल, एखाद्या तुमची प्रोसेस झालेली आहे, पण काय प्रोसेस नेमकं कुठल्या स्टेपला आलेले हे तुम्हाला माहित नाही। ह्या अधिकाऱ्याकडे गेलं तर ते ह्या विभागाचं नाव सांगतायत, या विभागाकडे गेलं तर तुम्ही इकडे जावा असं सांगतायत। तर अशा कंडिशनमध्ये तुमची पायपीट होते आणि तुम्हाला तुमचा अधिकार आहे ते काय, तुमची प्रोसेस काय आहे सरकारी कामामध्ये ते तुम्हाला माहितीच नाहीये। तर त्यावरती तुम्हाला आक्षेप घेता येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर काही विभाग असतील, विभागामध्ये काही लाचलुचपत होत असेल, तुमच्याकडे त्याचा प्रूफ असेल, कुणी तुम्हाला लाचलुचपत मागितली त्याचा प्रूफ आहे, तर त्यासाठी लाचलुचपत डिपार्टमेंटचं जे विभाग आहे ते वेगळं विभाग आहे। पण तुम्हाला तुमच्याकडे प्रूफ असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येते। आता ही तक्रार तुम्ही बांधकाम कामगार असू द्या, शेतकरी असू द्या, महिला मंडळी असू द्या, कोणी असू द्या, दिव्यांग असू किंवा कोणी असू द्या, A to Z भारताचे नागरिक आहेत ते सर्वजण या ठिकाणी या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येणार आहे त्यांना। तर मित्रांनो, एखाद्या सरकारी विभागाची, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईक मात्र नक्कीच करा। ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला पोर्टलवरती यायचे आणि पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवरती येणार आहात। इथं तक्रार नोंदवा हा पहिला ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं नागरिक लॉग इन असणार आहे। इथं तुम्ही जर अगोदर अकाउंट बनवलेलं असेल, युजर नेम आणि पासवर्ड बनवलेलं असेल तर टाकून लॉग इन करा। जर पहिल्यांदाच आपण तक्रार करणार असाल तर या ठिकाणी नागरिक नोंदणी हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। भारतीय असाल तर भारतीय, अनिवासी भारतीय असाल तर ते भारतीय निवडा। त्यानंतर मोबाईल नंबर कॅप्चा टाकायनी सबमिट करायचं आहे। त्यानंतर 2 मिनिटापर्यंत तुम्हाला OTP व्हॅलिडेट राहणार आहे। तो OTP दिलेल्या नंबरवरती जाणार आहे, OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमची नोंदणी तुम्हाला अशा पद्धतीने करायची आहे। आता बघा, तुम्ही तुमचं नाव, वडिलाचं नाव, ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे। पुरुष आहे, त्यानंतर तुमचा व्यवसाय काय आहे, शेतकरी आहात की काय आहे, नेमकं तुमचं जे आहे ते तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। आता समजा तुम्ही शेतकरी असाल तर ते शेतकरी निवडा, किंवा काय आहे ते तुमचं जिल्हा, तालुका, राज्य जे आहे ते तुम्हाला निवडायचं। आता महाराष्ट्र राज्य सगळ्यांनी जे आहे ते मराठीमध्ये, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा जे काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तुमचं महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही गावात राहत असाल तर ते गाव निवडणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्या तालुक्याचा पिनकोड आहे तो तुमच्या आधार कार्डवरती सुद्धा असणार आहे, तो तुम्ही या ठिकाणी बघून निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं ईमेल ID असेल तर द्या, नसेल तर हरकत नाही। इथं शक्यतो तुम्ही ईमेल ID द्या, मोबाईल नंबर तर कंपल्सरीच आहे। त्यानंतर वापरकर्त्याचं नाव आहे म्हणजे तुम्हाला एक युजर नेम तयार करायचं आहे, ते युजर नेम आणि ते तुम्हाला इथं पासवर्ड पण तयार करायचा आहे। पासवर्ड इथं त्याची पुष्टी करा, म्हणजे तुम्हाला जे काय पासवर्ड आहे तो बरोबर आहे की नाही त्याची पुष्टी करायची। त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढा, काय करायचं ते करा, पण लक्षात राहिलं पाहिजे। आता इथं स्क्वेअर बॉक्स आहे, क्लिक करा, सबमिट करा। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लॉग इन आहे ते केलेलं आहे। आता युजर नेम आणि पासवर्ड आहे ते टाकायचं आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी लॉग इन करायचं। आपण नागरिक नोंदणी केली होती, आता तोच युजर नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवा हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर पहिला ऑप्शन आहे त्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे। आता अगोदर तुम्ही युजर नेम तयार करताना, पासवर्ड तयार करताना, म्हणजेच नागरिक नोंदणी करताना तुम्ही ही माहिती दिलेली होती, ही सगळी तुमची वैयक्तिक माहिती येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तक्रारीचा तपशील हा नवीन ऑप्शन येणार आहे। आता तुमची माहिती चुकीची आहे बरोबर आहे ते एकदा तपासा, त्यानंतर तुम्हाला इथं तक्रार नोंदवायची।
आता त्यासाठी कोणत्या जिल्ह्यामधली तक्रार आहे तो तुमचा जिल्हा आहे तो निवडायचा आहे. आता असं नाही की तुमच्याच जिल्ह्यामधली तुम्हाला तक्रार नोंदवता येते, जिल्ह्याबाहेरची तक्रारसुद्धा तुम्हाला नोंदवता येणार आहे. तुमचा जो जिल्हा आहे ज्याची तक्रार नोंदवायची ती जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर ज्या तालुक्यातला तालुका निवडा, त्यानंतर ज्या गावातली तक्रार आहे ते गाव निवडा. आता हे तिन्ही निवडून झाल्यानंतर तुम्हाला जो विभाग आहे तो विभाग निवडायचा आहे. आता लक्षात घ्या, आता कुठला विभाग आहे, कृषी विभाग आहे, पशुसंवर्धन विभाग आहे, सहकार्य काय, पर्यावरण विभाग आहे, ऊर्जा विभाग आहे. याच्यामध्ये थोडी गफलत होऊ शकते, पण विचार करून इथं जे काय तुमचं डिपार्टमेंट आहे, ज्या संबंधित ही तक्रार आहे त्या संबंधित तुमचं जे काय विभाग डिपार्टमेंट जे आहे ते व्यवस्थितपणे वाचून व्यवस्थितपणे खाली स्क्रोल करत बघा आणि त्यानंतर तुमचं जे काय विभागातली तक्रार आहे ती विभाग निवडायचं आहे. आणि हे विभाग निवडून झाल्यानंतर संबंधित जे कार्यालय आहे, ज्या कार्यालयाशी संबंधित तक्रार आहे ते तक्रार निवडण्यासाठी तुमचं ऑफिस निवडायचं आहे, कार्यालय निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं तक्रारीचं स्वरूप असणार आहे, कसलं स्वरूप आहे, काय तुमचं विभागातील कर्मचारी आहे त्यांच्या सेवा संबंधित आहे, स्थापनेसंबंधित आहे, किंवा शेतकऱ्याच्या नैसर्गिक अडीअडचणी असतील, आपत्ती असेल जे आहे ते. आता शेतकरी आपण निवडलं होतं त्यामुळं शेतकऱ्याशी संबंधित आपण इथं पर्याय निवडलं आहे. तुमचं जे पण आहे ते तुम्ही तुमचं जे पण आहे काय असू द्या, आता शेतकरी असेल तर तहसील वगैरे असणार आहे, तुमचं जे पण तक्रार असणार आहे ती तुम्ही निवडायचं आहे. आता इथं शेतकऱ्यासाठी आपण ऑप्शन निवडत आहोत, त्याच्यामुळे शेतकरी संबंधित इथं आपण जे काही विभाग कार्यालय आहे ते निवडतोय. तर या ठिकाणी तक्रारीचा तपशील हा ऑप्शन आहे. यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये तुमची तक्रार बसते का, कायद्याच्या चौकटीचा जी काय तुमचे नियमावली आहे सरकारी कामकाजाची त्याच्या अनुसरून तुम्हाला तक्रार, म्हणजे जेणेकरून तुमच्यावरती काय नाव येता कामा नाही आहे हे लक्षात घेऊनच तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा आहे. म्हणजे तुम्हाला ती तक्रारीचा तपशील आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. जर तुमच्याकडे काही पुरावे असतील, फोटो असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. लक्षात घ्या, फाईलची साईज आहे ती 4 MB पेक्षा कमी पाहिजे आहे. आता हे तुम्ही फोटो किंवा जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा आहे तो कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर पुनरावलोकन जो ऑप्शन आहे तो पूर्वावलोकनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पूर्वावलोकनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, तुमचं जे काही विभाग आहे, कार्यालय आहे, हे डिपार्टमेंट किंवा ऑफिस आहे, हे विभाग किंवा कार्यालय आहे. आता इथे तुम्हाला रेड सर्कलमध्ये दाखवलं जातं आहे. तर चेंज करायचं असेल तर इथून एकदा चेंज करायचं आहे, त्यानंतर पुष्टी करा आणि तक्रार दाखल करा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं एक टोकन ID जनरेट झालेली ह्याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा स्क्रीनशॉट काढा. टोकन ID तुम्हाला पाहिजे आहे पुन्हा, नंतर ह्याचाच यूज करून तुम्ही या ठिकाणी ह्याचा पाठपुरावा करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकणार आहात. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्याकडे जर प्रूफ असतील तर ते प्रूफ तुम्ही तिथल्या तिथंच ऍड करायचं आहे. तुम्हाला ऑप्शन आहे त्यानुसार तुम्ही तिथं ऍड करा. बट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे माहिती व्यवस्थितपणे नसेल तर तक्रार फाईल करू नका तुम्ही. त्याची कामाची जी पद्धत आहे ती पद्धत कशा पद्धतीने आहे, स्वरूप काय आहे, त्याचं लिमिटेशन काय आहे, लिमिटच्या बाहेर ते काम होत आहे का. जर असं होत असेल म्हणजे तुम्ही सांगताय की बाबा हे काम कर, इथंपर्यंत तू कर, पण त्याची लिमिटच नाही तिथपर्यंत, ते कामाच्या बाहेरचं स्वरूप आहे त्याचं. मग अशा पद्धतीने जर तुम्ही तक्रार केली तर ते तुमच्या अंगलोटे येणार आहे. त्याच्यामुळे विचार करून व्यवस्थितपणे तक्रार करा. एखाद्या तुमचा वकील मित्र असेल तर त्याला फोन लावा, त्याच्याकडून माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन तक्रार करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने तक्रार केल्यानंतर तुम्हाला जो रेफरन्स नंबर मिळालेला आहे त्याची प्रिंट काढून ठेवा, कारण तोच रेफरन्स नंबर तुम्हाला पुन्हा कामी येणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करूनही तुमचं सोल्युशन तुम्हाला मिळालेलं नाहीये तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला RTI 2005चा यूज करायचा आहे. म्हणजेच माहितीचा अधिकार तुम्हाला वापरायचा आहे. माहितीचा अधिकार कसा वापरायचा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. धन्यवाद.